नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि तांदळाच्या पिठापासून मस्त नाश्ता बनवतोय। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप रवा घेतलाय। यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। पाव कप यामध्ये दही घालायचं आहे। दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप पाणी घेतलंय, ते सुद्धा यामध्ये घालूया। एकदा हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊ। खूप सोपा आणि झटपट होणारा असा नाश्ता आहे। काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे तुम्हाला यासाठी। आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। आलं तुकडे करून यामध्ये घातले। याबरोबर यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घालते, साधारण पाव कप आणखी पाणी घातलं आणि हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे असं आहे पहा। ही तयार पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे आपण झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। आणि तोपर्यंत आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी झटपट चटणी तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं यामध्ये आलं घालायचं आहे, कोथिंबीर घातली आहे। यानंतर 1 चमचा इथे मी भाजलेली चण्याची डाळ घातली, थोडीशी चिंच घातली आंबटपणासाठी। तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे। चटणी इथे वाटीमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा इथे काढून घेतलं। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा इथे कढीपत्ता घातला आहे आणि 1 लाल मिरची तुकडे करून यामध्ये घातले। तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। मस्त अशी ही आपली चटणी तयार आहे। फोडणीमुळे चटणी दिसायला सुद्धा छान दिसते आणि आणखी खमंग होते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि आता अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मीठ मिक्स करून घेऊया। या तयार पिठापासून तुम्ही इडली, डोसे त्याचबरोबर आप्पे सुद्धा बनवू शकता। आप्पे बनवायचे असतील तर तुम्हाला पीठ थोडंसं घट्ट ठेवावं लागेल आणखी। इथे आपण याचा ढोकळा तयार करतोय, तर इथे मी एक प्लेट ग्रीस करून घेतली आहे। आता हे जे मिश्रण आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, किंवा तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। इनो मिक्स करून घेऊया। हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करत ठेवलं आहे। हे तयार मिश्रण आता ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवूया। ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे आणि उरलेल्या पिठाचा मी तुम्हाला सेट डोसा सुद्धा बनवून दाखवणार आहे। तर आता ही प्लेट वाफवण्यासाठी ठेवूया आपण। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड मी असा उलटा ठेवला आहे। स्टँड नसेल तर एखादी प्लेट तुम्ही इथे उलटी करून ठेवू शकता। आता ही प्लेट ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता उरलेल्या पिठापासून मी तुम्हाला इथे सेट डोसा बनवून दाखवते। तर गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता, थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे इथे पीठ घालायचं आहे। पसरवायची गरज नाही आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये वरून हा डोसा पहा ड्राय होतो आणि मस्त जाळी येते।
तर याला उलटायची गरज नाही आहे, असा सुद्धा तुम्ही हा काढू शकता। इथे मी वरून तेल घालून थोडासा उलटून याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेते। तर मस्त जाळीदार असा हा सेट डोसा सुद्धा या पिठापासून तुम्ही तयार करू शकता। हा डोसा तयार झालाय, काढून घेऊया। डोसा तयार आहे आणि इथे आता 10 मिनिटं झालेत। आपण हा ढोकळा तयार झालाय का ते पाहूया। यावरती थोडंसं लाल तिखट मी पसरवून घेतलं होतं, दिसायला छान दिसावा ढोकळा म्हणून। इथे पहा मी सुरी इन्सर्ट करून दाखवते। सुरी क्लीन आली आहे म्हणजे ढोकळा आतपर्यंत शिजलाय। 10 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित शिजला जातो ढोकळा। आता हा थंड करून घेऊया। तर इथे ढोकळा पूर्ण थंड झालाय, काढून घेऊया। आधी याच्या कडा सोडवून घ्यायच्यात सुरीने। याचे तुम्ही चौकोनी पीस करू शकता। इथे मी त्रिकोणी कट करून घेते। अगदी जाळीदार आणि हलका असा हा नाश्ता तयार झालाय, मऊ लुसलुशीत आहे। याची जाळी तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने हा आपण सगळा ढोकळा किंवा नाश्ता काढून घेऊया आणि आपण जी चटणी तयार केली आहे त्याबरोबर सर्व करूया। झटपट कमी मेहनतीत होणारा असा नाश्ता आहे। तुम्हाला काहीच पूर्वतयारी करायची, काही भिजत घालायची अजिबात गरज नाही आहे। याबरोबरच असा डोसा तुम्ही बनवू शकता। तर आजचा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।